मित्र आजचे चॅलेंज आहे MPSC, TET आणि टेट परीक्षेमध्ये आलेले डॉक्टर्स अँड डिजीज वरील ॲक्च्युअल PYQs 8 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्न सोडवता येतात ते आपण पाहणार आहोत. चला पहिला प्रश्न पाहूया. अ स्पेशलिस्ट हू ट्रीट्स डिजीजेस ऑफ द स्किन इज कॉल्ड. स्किनचा आजारावर ट्रीटमेंट करणाऱ्या स्पेशलिस्टला आपण काय म्हणतो? ग्रुप बी 2020च्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. त्याला कार्डिओलॉजिस्ट म्हणतो, डर्मटॉलॉजिस्ट म्हणतो, न्यूरोलॉजिस्ट म्हणतो की नेफ्रोलॉजिस्ट म्हणतो हे आपण सांगायचं आहे. स्किन आणि त्याचा स्पेशलिस्ट. तर मित्रो स्किनच्या स्पेशलिस्टला काय म्हणतात सांगा बरं पटकन. तर स्किनच्या स्पेशलिस्टला म्हणतात डर्मटॉलॉजिस्ट. मित्रो हे चांगलं लक्षात ठेवा. लॉजिस्ट म्हणजे एक्सपर्ट आणि लॉजी म्हणजे ते शास्त्र किंवा स्टडी. तर डर्मटॉलॉजिस्ट कशाला म्हणतात? स्किनच्या स्पेशलिस्टला. हे चांगलं लक्षात ठेवा कारण पुढील प्रश्न याच्यावर आधारितच आहे. पहा, द मेडिकल सायन्स रिलेटेड टू द स्टडी अँड ट्रीटमेंट ऑफ स्किन. पहा, मागच्या स्लाइडमध्ये आपण एक्सपर्ट स्पेशलिस्ट पाहिला होता आणि तो होता स्किनचा. आता इथे सायन्स किंवा स्टडी स्किनची ज्या शास्त्रात करतात त्याला काय म्हणतात सांगा बरं. त्याच्या आधारित तुम्ही सांगायलाच पाहिजे. तर बरोबर आहे, त्याला म्हणतात डर्मटॉलॉजी. तुमचं हे उत्तर बरोबर आलं का ते कॉमेंटमध्ये येस किंवा नो लिहून सांगा. पहा, स्टडी असेल तर त्याला आपण लॉजी म्हणतो आणि स्पेशलिस्ट असेल तर त्याला आपण लॉजिस्ट म्हणतो. हे लक्षात ठेवा. मित्रो अशा प्रकारचे डॉक्टर्स आणि डिसीजेसवरील PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मी आहे डॉक्टर नारायण भिडवे. चला पुढील प्रश्न पाहूयात. स्पेशलिस्ट इन डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीमच्या आजारामधील स्पेशलिस्ट असतो त्याला काय म्हणतात? TET 2016ला आलेला हा प्रश्न आहे. नर्वस सिस्टीम हा शब्द आहे नर्व. नर्व म्हणजे मज्जातंतू, म्हणजे ज्या शिरा वेगवेगळ्या किंवा जे स्नायू मेंदूपासून संपूर्ण शरीरामध्ये संदेश वहनाचं काम करतात त्याला म्हणतात नर्व्ज आणि त्या सिस्टीमला म्हणतात नर्वस सिस्टीम. याच्या स्पेशलिस्टला काय म्हणतात? त्याला म्हणतात न्यूरोलॉजिस्ट. लक्षात ठेवा, न्यूरोलॉजिस्ट हा नर्वस सिस्टीमचा एक्सपर्ट किंवा स्पेशलिस्ट असतो. तर ऑर्थोपिडिस्ट म्हणजे काय? ऑर्थोज म्हणजे सरळ करणे अँड पिडोस म्हणजे चाइल्ड. पूर्वी लहान मुलाची हाडे दुरुस्त करणाऱ्या डॉक्टरला ऑर्थोपिडिस्ट म्हणत असत. आज हाडाच्या डॉक्टरला ऑर्थोपिडिस्ट आपण म्हणतो. डर्मटॉलॉजिस्ट म्हणजे काय तुम्ही पाहिलेलंच आहे. कॉमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहा बरं. गायनाकॉलॉजिस्ट, गायनी म्हणजे स्त्री आणि त्याचा अभ्यास करणारा किंवा त्यावर ट्रीटमेंट करणारा. गायनाकॉलॉजिस्ट म्हणजे स्त्री रोग तज्ज्ञ. डर्मटॉलॉजिस्ट म्हणजे त्वचा तज्ज्ञ. ऑर्थोपिडिस्ट म्हणजे हाडाचा डॉक्टर आणि न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मज्जातंतू तज्ज्ञ. चला पुढील प्रश्न पाहूयात. द स्पेशलिस्ट हू केअर्स अँड ट्रीट्स फीट. पायाचा इलाज करणाऱ्या स्पेशलिस्टला आपण काय म्हणतो? TET 2021च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. पहा, त्याला ऑस्टिओपॅथ म्हणतो, ऑर्थोपिडिस्ट म्हणतो, किरोपोडिस्ट म्हणतो की डर्मटॉलॉजिस्ट म्हणतो. डर्मटॉलॉजिस्ट कशाला म्हणतो आपल्याला माहीतच आहे, स्किन स्पेशलिस्ट आहे ना. ऑस्टिओन म्हणजे हाड आणि पॅथोज म्हणजे आजार. हाडाच्या आजाराची दुरुस्ती करणाऱ्याला आपण ऑस्टिओपॅथ म्हणतो. आपल्याला पायाची दुरुस्ती करणारा पाहिजे. तर ऑर्थोपिडिस्ट हा देखील हाडाची दुरुस्ती करतो. हा सांधे चोळून आजार दुरुस्त करतो. तर हा फ्रॅक्चर वगैरे असतील तर दुरुस्त करतो. दोन्ही हाडाचे डॉक्टरच आहेत. हा मालिश करून दुरुस्त करतो, हा इंजेक्शन वगैरे बँडेज करून दुरुस्त करतो. आता राहिला हाच किरोपोडिस्ट. मित्रो किर म्हणजे हात आणि पोडिस म्हणजे पाय. अशा प्रकारे पायाची मालिश हाताने करून दुरुस्त करणाऱ्याला काय म्हणतात? किरोपोडिस्ट. पायाची ट्रीटमेंट करणाऱ्याला म्हणतात किरोपोडिस्ट. मित्रो संपूर्ण डॉक्टर्स आणि आजार हे काळजीपूर्वक पहा कारण पुढे तुमच्यासाठी एक जबरदस्त टेस्ट येणार आहे. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. इफ सुनिधी हॅज ट्यूमर इन हर बॉडी हू विल ट्रीट हर. तर ट्यूमर म्हणजे एखादी गाठ असेल तर आपण कोणत्या डॉक्टरकडे जातो? रेडिओलॉजिस्टकडे जातो का?
गायनाकॉलॉजिस्टकडे जातो का, ऑन्कॉलॉजिस्टकडे जातो का, ऑस्टिओपॅथकडे जातो. आपण पाहिलं ऑस्टिओपॅथ हा हाडाचा डॉक्टर आहे, सांधे वगैरे दुरुस्त करणार आहे की नाही. रेडिओलॉजिस्ट हा एक्स-रे, सिटी स्कॅन वगैरे MRIचा अभ्यास करतो. गायनाकॉलॉजिस्ट, गायनी म्हणजे स्त्री आणि कॉलॉजिस्ट म्हणजे त्याचा अभ्यास करणारा डॉक्टर म्हणजे स्त्री रोग तज्ज्ञ. तर आता राहिला ऑन्कॉलॉजिस्ट. ऑन्कॉलॉजिस्ट ऑन्कोस या शब्दापासून तयार झालेला आहे. ऑन्कोस म्हणजे ट्यूमर किंवा मास, गाठ, आणि त्याचा तज्ज्ञ, त्याचा स्पेशलिस्ट, लॉजिस्ट म्हणजे गाठीचा तज्ज्ञ, ट्यूमर्सचा अभ्यास करणारा. तर हा आहे ऑन्कॉलॉजिस्ट. म्हणजे आपल्याला कोणाकडे जाण्याची गरज आहे, ऑन्कॉलॉजिस्टकडे. पुढील प्रश्न पहा. चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड आयटम. हिज फादर इज अँड ऑन्कॉलॉजिस्ट. पहा, आपण ऑन्कॉलॉजिस्टचा नेमकाच अर्थ पाहिला आहे. म्हणून आता हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. ग्रुप बी 2020ला आलेला हा प्रश्न आहे. पाहूया तुम्हाला येतो का. ऑप्शन पहा. वन हू स्टडीज पेंडेमिक. ऑन्कॉलॉजिस्ट पेंडेमिकचा अभ्यास करतो का. पहा, वन हू स्टडीज ट्यूमर्स इन द बॉडी. का ट्यूमर्स इन द बॉडीचा अभ्यास करतो का. वन हू इज स्पेशलाइज्ड इन किडनी डिसीजेस. किडनी डिसीजेसचा स्पेशलिस्ट असतो का ऑन्कॉलॉजिस्ट. वन हू स्टडीज लॉस ऑफ हेअर किंवा केस गळतात त्याचा स्पेशलिस्ट असतो का. तर आपण पाहिलेला आहे ऑन्कोज म्हणजे ट्यूमर. ट्यूमरचा अभ्यास करणारा किंवा ट्यूमरवर ट्रीटमेंट करणाऱ्याला आपण म्हणतो ऑन्कॉलॉजिस्ट. तुमचं हे उत्तर बरोबर आलं का कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मग ह्या दुसऱ्या डॉक्टरला काय म्हणतो आपण. किडनीचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणतो आपण. नेफ्रोलॉजिस्ट. मित्रो, नेफ्रोज म्हणजे किडनी आणि त्याचा अभ्यास करणारा एक्सपर्ट त्याला काय म्हणतो आपण. मूत्रपिंड तज्ज्ञ. आणि गळणारे केस याचा अभ्यास स्किन स्पेशलिस्टच करतो. मग स्किन स्पेशलिस्ट कोण आहे. तो आहे डर्मटॉलॉजिस्ट. म्हणजे लॉस ऑफ हेअर जर असेल तर डर्मटॉलॉजिस्टकडे आपण जाऊ. फादर जर ऑन्कॉलॉजिस्ट असतील तर ते काय करतात. ते ट्यूमरचा अभ्यास करतात, ट्यूमरवर ट्रीटमेंट करतात. तर मित्रो, आतापर्यंत तुम्ही जे डॉक्टर्स, आजार आणि विषय शिकलेला आहात ते तुम्हाला आता ओळखू येतात का हे आपण पाहूया. म्हणून या ठिकाणी तुमच्यासाठी एक टेस्ट आहे. डू यू नो. तुम्हाला माहीत आहे का. चला आपण पाहूया. या ठिकाणी जोड्या लावण्यासाठी काही विषय दिलेले आहेत आणि या ठिकाणी त्याची माहिती आहे. डर्मटायटिस असं दिलेलं आहे. तुम्ही डर्माचा अभ्यास केलेला आहे. डर्मा म्हणजे काय लक्षात घ्या आणि त्याचं उत्तर शोधा. त्यानंतर कार्डिओलॉजी. कार्डिओचा अभ्यास तुमचा झालेला आहे का. आपण एक्सरसाइजेस वगैरे घेतो आहे की नाही. कार्डिओ म्हणतो आपण त्याला जिममध्ये जाऊन. त्यानंतर रेडिओ. रेडिओ म्हणजे क्ष किरणे किंवा किरणे त्याचा अभ्यास करणारा. आणि ऑन्कोज ANKOS असं आहे हे, पण ANCO झालं इथे. तर याची उत्तरे पटकन लिहा. आपण आता उत्तरे पाहूयात. आता पहा. डर्मटायटिस म्हणजे स्किनचा आजार. इटिस म्हणजे आजार असा त्याचा अर्थ आहे. डर्मटायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन ऑफ स्किन, कातडी दाह असं त्याला आपण म्हणतो. कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजी कशाचा अभ्यास करतं. कार्डिओ म्हणजे हार्ट. कार्डिओलॉजी म्हणजे स्टडी ऑफ हार्ट. रेडिओलॉजी. रेडिओ म्हणजे क्ष किरणे. क्ष किरणं कशा कशाचा अभ्यास करतात. स्टडीज एक्सरेज आहे की नाही. एक्सरे, सिटी स्कॅन, MRI याचा अभ्यास कोण करतं. रेडिओलॉजी करते. आणि आता राहिलं ऑन्कॉलॉजी. ऑन्कॉलॉजी नेमकंच आपण पाहिलं. ऑन्कोस म्हणजे गाठ आहे की नाही, ट्यूमर, मास. तर स्टडी ऑफ ट्यूमर्स अशी ही उत्तरे आहेत. मग कोणता पर्याय बरोबर आहे. तर मित्रो पहा, डर्मटायटिसचं उत्तर आहे 2. इथे 2 दिलंय. एचं 2 आहे ना. मग कार्डिओलॉजीचं आहे 4, इथे आहे 4. रेडिओलॉजीचं आहे 1, इथे आहे 1. आणि ऑन्कॉलॉजीचं उत्तर आहे 3. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. तुमचं उत्तर बरोबर आलं का सांगा पटकन. चला पुढील प्रश्न आता आपण पाहूयात. इफ राहुल्स टीथ आर अनइव्हन. जर राहुलचे दात मागे पुढे असतील. अनइव्हन म्हणजे वाकडे तिकडे, मागे पुढे. तर कोणाकडे जायला पाहिजे. त्याने डेंटिस्टकडे जायला पाहिजे. आपल्याला पक्क माहिती आहे नाही. होम शुड ही व्हिजिट. TET 2070ला आलेला प्रश्न आहे. कोणत्या तरी डेंटिस्टकडे जायला पाहिजे. पण इथे डेंटिस्टचं नाव आहे का नाही. इथे आहे ऑर्थोडोंटिस्ट, ऑस्टिओपॅथ, ऑन्कॉलॉजिस्ट आणि किरोपोडिस्ट. किरोपोडिस्ट हा काय करतो. पायावर इलाज करतो आहे की नाही. किर म्हणजे हात आणि पोडिस म्हणजे पाय. ऑन्कॉलॉजिस्ट काय करतो. ट्यूमरवर इलाज करतो
आहे की ना, हे पाहिलं आपण. ऑस्टिओपॅथ काय करतो, हाडावर इलाज करतो. ऑस्टिओन म्हणजे हाड, तर आता राहिला ऑर्थोडोंटिस्ट. मित्र, ऑर्थो म्हणजे सरळ करणे आणि ओडोंटिस्ट म्हणजे दात. दात सरळ करणारा हा डॉक्टर आहे ऑर्थोडोंटिस्ट. म्हणजे राहुलने कोणाकडे जायला पाहिजे, ऑर्थोडोंटिस्टकडे जायला पाहिजे. मित्रो, आता पुढचा प्रश्न तर असा इंटरेस्टिंग आहे, या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायच्यात. SO ला आलेला हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा तसंच डॉक्टर आणि आजार आणि या ठिकाणी त्याचं वर्णन आहे. पिडियाट्रिक्स म्हणजे काय तुम्हाला माहीतच असेल. पिडोज म्हणजे मूल, म्हणजे मुलाशी संबंधित ही ब्रँच असायला पाहिजे. त्यानंतर ऑपलेसंट वेगळा शब्द आहे, मायोपिया. मायोपिया तुम्ही पाहिलेला आहे का? मायोपिया हा दृष्टीशी संबंधित आजार आहे. मायो म्हणजे क्लोज आणि ओपिया म्हणजे विजन आणि क्लाउस्ट्रोफोबिया. अगोदर जे आपल्याला येतात ते आपण सोडूया. पेडियाट्रिक्स म्हणजे लहान मुलांशी संबंधित आहे. मग पहा, द ब्रँच ऑफ मेडिसिन कन्सर्न विथ चिल्ड्रन. पेडियाट्रिक्सचा अर्थ आहे लहान मुलांची ट्रीटमेंट करणारी किंवा अभ्यास करणारी ब्रँच. त्यानंतर मायोपिया म्हणजे काय, इनअबिलिटी टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट्स क्लिअरली. दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नसतील त्याला लघुदृष्टी म्हणतात. दूरचा चष्मा म्हणतो ना आपण, जो दूरचा चष्मा घेतो का त्याला मायोपिया झालेला असतो. आता राहिले हे दोन. ओपलेसंट म्हणजे चमकणारे वगैरे असा अर्थ होतो. मग हॅव्हिंग सॉफ्टली शायनिंग क्विकली चेंजिंग कलर्स असा याचा अर्थ आहे. आणि क्लाउस्ट्रोफोबिया, मित्रो, तुम्ही फोबिया नावाच्या या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रकारचे फोबिया पाहिलेले असतील. तर क्लाउस्ट्रो म्हणजे बंद जागेची भीती. क्लाउस्ट्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ बीइंग शट इन अ स्मॉल इनक्लोज्ड प्लेस. जर तुम्हाला हा शब्द कळला नसेल फोबियावरचा तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. चला उत्तर पाहूया आपण. पेडियाट्रिक्स म्हणजे द ब्रँच ऑफ मेडिसिन कन्सर्न विथ चिल्ड्रन, याचं 4 उत्तर आहे. एचं 4 आहे, 2 पर्याय आले तिथे आता. त्यानंतर मायोपियाचं आहे 2, सीचं 2 आहे, म्हणजे 1 नंबर हेच आपलं उत्तर आहे. मित्र हो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ समजला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मित्रो, तुमच्या उपयोगाच्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि माझ्या पुस्तकाच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.